पैसे बुडवायचा धंदा आहे, मॅडम फसवायचा धंदा आहे, केसाने गळे कापायचा धंदा आहे, चेन मार्केटिंग आहे, असं काय होत नसतं. पहिलं पेमेंट आलं 5,000, दुसरं पेमेंट 8,000, तिसरं पेमेंट 23,000, चौथं पेमेंट 32,000, पाचवं पेमेंट 50,000 आणि एका महिन्याचं हायेस्ट पे आउट आहे 5,59,000. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडील हा फक्त आधारस्तंभ असतो आणि तो आधारस्तंभ मी गमावला. एका शिक्षिकेला करोडपतीचा टॅग लागला. सपना एक देखोगे मुश्किलें हजार आएगी, वो मंजर भी क्या होगा, कामयाबी शोर मचाएगी, कामयाबी शोर मचाएगी. नमस्कार, मायसेल्फ मिनल कुलकर्णी रणदिवे. प्रोफेशनली टीचर होते. जन्म बघितला साताऱ्यासारख्या छोट्या सिटीमध्ये झाला. मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते. आई वडील जर बघितलं, आई हाऊसवाईफ होती, वडील गव्हर्नमेंट जॉबला आणि अशाच मानसिकतेत मोठं केलं गेलं. चांगलं शिका 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 तर चांगला जॉब लागेल. चांगलं एज्युकेशन झालं. BSc पर्यंत सातारा सिटीत पूर्ण शिक्षण झालं आणि हायर एज्युकेशनसाठी मी पुण्यासारख्या सिटीत आले. पण दोन गोष्टी घरून सांगितल्या गेल्या होत्या. लेडीज मुलीसाठी जर करिअर म्हटलं तर दोन क्षेत्रात असू शकतं. एक तर टीचर आणि दुसरी म्हणजे बँकर. आणि मी फायनली एक शिक्षिका म्हणून ते क्षेत्र निवडलं. MSc कंप्लीट केलं, BEd कंप्लीट केलं. मला जॉब करायचा नव्हता. जॉबची मेंटॅलिटी नव्हती, कारण की जॉबमध्ये फक्त गरजा भागतात, बाकी काहीच होत नाही. म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचे कोचिंग क्लासेस केले आणि त्याच दरम्यान लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या वाढतात. मिस्टर बघितलं तर बँकर होते, MBA झालेलं होतं. दोघांचं मिळून इन्कम घरात 1,00,000-1.5 लाख रुपये येत असताना क्लासमधलं इन्कम 30,000 ते 40,000 रुपये येत होतं. पुण्यासारख्या सिटीत 1,00,000-1.5 लाख रुपयेमध्ये काहीच भागत नाही, कुठली स्वप्न पूर्ण होत नाही. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की माझ्या लाईफमध्ये लग्नानंतर खूप मोठा बदल होईल. खरंच ती लाईफ जगायची असती, पण ती राहूनच जाती. आयुष्य काटत होते, भागत नव्हतं, भागवत होते. ह्या सगळ्या परिस्थिती चालत असतानाच आयुष्यात एक खऱ्या अर्थानं दुःखद घटना घडली. जर म्हणतो ना आपण ॲलोपॅथी हे वरदान, पण ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट झाल्यामुळं वडिलांचा जीव गमवावा लागला. वडिलांचं निधन झालं आणि त्याच दरम्यान प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडील हा फक्त आधारस्तंभ असतो आणि तो आधारस्तंभ मी गमावला. दुःखाचं सगळीकडून थोडं वादळ निर्माण झालं, माहेर संपलं. पण म्हणतात ना, भगवंताची एक कृपा असती. जिथं दुःख पण देतो ना, तिथं तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काहीतरी योजना पण करत असतो. काही महिन्यानंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्तिमत्व आलं. ते देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही असं ते व्यक्तिमत्व दुसरे तिसरे कोण नसून डॉक्टर अशोकजी तोडमल सर. त्यांनी मला सनेज हा प्लॅटफॉर्म दाखवला, डायरेक्ट सेलिंगबद्दल समजून सांगितलं. आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली, मॅडम तुम्ही 3 ते 5 वर्ष आयुष्यातले ह्या प्लॅटफॉर्मला जर दिले तर गॅरंटेड तुमच्या लाईफमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही करोडपती होऊ शकता, तुम्ही इंटरनॅशनल टूर करू शकता, तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस 360 डिग्रीचा बदल होऊ शकतो. विश्वास नव्हता, विश्वास ठेवला. सुरुवात केली, सनेज कॉर्नरनं सुरुवात केली. म्हटलं बघूयात करून. 5,000 ते 10,000 रुपये महिना एक्स्ट्रा मिळावा ह्या हिशोबाने केलेली ही सुरुवात. आयुष्यात खूप मोठे बदल झाले. सुरुवात केल्यानंतर घरातून आणि समाजातून खूप मोठा विरोध झाला. विरोध असा होता, बरीचशी लोक म्हणायची मॅडम पैसे बुडवायचा धंदा आहे, मॅडम फसवायचा धंदा आहे, केसाने गळे कापायचा धंदा आहे, चेन मार्केटिंग आहे, असं काय होत नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टीला मी फक्त ऐकलं, पण मला एकच सांगितलं गेलं होतं, सिनियरचं ऐका आणि इथल्या एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा. एज्युकेशन सिस्टमला फॉलो केलं तर आयुष्यात बदल होऊ शकतो. आणि ती दुसरी तिसरी नाही, ESI ही बेस्ट एज्युकेशन सिस्टमला फॉलो करत गेले आणि आयुष्यात झालेले बदल जर बघाल, पहिलं पेमेंट आलं 5,000, दुसरं पेमेंट 8,000, तिसरं पेमेंट 23,000, चौथं पेमेंट 32,000, पाचवं पेमेंट 50,000 आणि एका महिन्याचं हायेस्ट पे आउट आहे 5,59,000 आणि 48 महिन्याचं टोटल इन्कम आहे 1,27,00,000. येस, 1,27,00,000 रुपये. आणि एका शिक्षिकेला करोडपतीचा टॅग लागला. मला वाटलं नव्हतं की मी करोडपती होऊ शकते, कारण की माझ्या आई वडिलांनी पण सांगितलं नाही तू करोडपती होशील. मी कुठल्या विद्यार्थ्याला पण शिकवलं नाही करोडपती होईन, पण गॅरंटेड इथं करोडपती मी स्वतः झाले आणि आयुष्यात बदल झाला. पुण्यासारख्या ठिकाणी 3 घरं घेऊ शकले, 2 कार यूज करते, टॉप मॉडेल वेरना यूज करते. आणि आनंदाची गोष्ट, पॉवर ऑफ सनेज आणि ESI मर्सिडीज बेन्झ पण बुक केले. काही महिन्यात मर्सिडीज बेन्झ पण घेते. ही ताकद फक्त ह्या सिस्टमचे. महत्त्वाचं म्हणजे फक्त एवढंच नाही झालं तर इंटरनॅशनल 5 ते 6 टूर केल्या. दुबई, मलेशिया, सिंगापूर, थायलंड ह्यासारख्या वेगवेगळ्या देशातनं फिरून पण आले. पण म्हणतात ना, मी केलं ह्या सगळ्या गोष्टी
स्वार्थ आहे पण परमार्थ एकच आहे इथं. मी ज्यांना पण हा बिझनेस इंट्रोड्यूस करून दिला, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मग ते वेल एज्युकेटेड आहेत, कोण शेतकरी आहेत, कमी शिकलेले आहेत, मॅटर नाही, त्यांनी माझ्याबरोबर विश्वासाने बिझनेस सुरू केला आणि त्यांच्या पण घरात ह्या सिस्टममुळं 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 जातात. हा स्वार्थ आणि परमार्थ देणारी एकमेव सिस्टम म्हणजे ESES आहे, सनेज आहे. फक्त विश्वासाने सुरुवात करायला लागेल. मग सनेजच का? तर सनेजचं एक मिशन आहे, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. हेल्थमध्ये जर बघितलं तर सनेज प्युअरली आयुर्वेदिक बेस्ड सगळे प्रोडक्ट देते. महत्त्वाचं म्हणजे मानवी आरोग्यावर झालं, सेकंड शेतीवर झालं, सेंद्रिय शेती असेल किंवा जनावरांचं आरोग्य असेल, ह्यात 100% आयुर्वेदिक बेस्ड प्रोडक्ट देते. सेकंड वेल्थमध्ये झालं तर प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि जगातली एक नंबर जर कंपनी म्हटलं तर सनेज आहे, कारण की 81% डिस्ट्रीब्युशन देणारी एकमेव कंपनी सनेज आहे. आणि त्यानंतर जर बघितलं हॅपीनेस, जर हॅपीनेस म्हटलं तर प्रत्येकाला अध्यात्माची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे आणि ते विचार फक्त देणारे डॉक्टर अशोकजी तोडमल सर हे शिकवतात. माफ करा आणि माफी मागा, कर्म हाच धर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टींची इथं शिकवण दिल्यामुळं रिअल आनंद काय आहे तो फक्त आणि फक्त इथंच अनुभवायला मिळतो. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस एकाच छताखाली सगळ्या गोष्टी देणारी एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड हा आहे. आयुष्यात सनेज कोण करू शकतं? ऑल कॅटेगरी कॅन वर्क विथ सनेज. प्रत्येक जण इथं काम करू शकतं. मग तुम्ही तरुण आहात, तुम्ही महिला आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही वेल सेट आहात, तुम्हाला सोशल वर्क करायचंय, प्रत्येक जण इथं काम करू शकतं. कारण सनेजमध्ये यूथ एम्पॉवरमेंट आहे, युवा सक्षमीकरण आहे. सनेजमध्ये जर बघितलं वुमन एम्पॉवरमेंट आहे, कारण महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं. फार्मर एम्पॉवरमेंट आहे, इथं सेंद्रिय शेतीवर काम केलं जातं. जर बघितलं जॉबमुक्त भारत आणि सेकंड सोशल वर्क, तुम्ही लोकांच्या आयुष्यात पण कॉन्ट्रीब्यूट करू शकता. हे सगळं एकमेव देणारी कंपनी म्हणजे फक्त आणि फक्त सनेज आहे. आयुष्यात जर बघितलं येणारा काळ हा फक्त आणि फक्त डायरेक्ट सेलिंगचा आहे आणि त्यातनं उगवता सूर्य जर म्हटला तो फक्त सनेज आहे. मग डायरेक्ट सेलिंग जर का करायचं, येणारा काळ का आहे? कारण की आता जर बघितलं पुस्तकांमध्ये, शाळांमध्ये, डिग्री किंवा कॉलेजेसमध्ये हे शिकवलं जाते, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात, तरी पण आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत. अजून जर बघितलं तर ह्याला एक मिनिस्ट्री वेगळी आहे, ह्याला कायदा आलाय. जे टॉपमोस्ट जगातले श्रीमंत लोक आहेत ते म्हणतात की येणारा काळ हा फक्त आणि फक्त डायरेक्ट सेलिंगचा आहे. हा बिझनेस हा इंटरनॅशनल रेशो बघितला तर 74%, 74% ह्या लेडीज सक्सेसफुली बिझनेस करतात. कारण की लेडीज ह्या बेस्ट मॅनेजर असतात, लेडीज ह्या होम मिनिस्टर असतात, त्यांना एका वेळेस अनेक काम करण्याची सवय असते. मी करू शकते, तुम्ही करू शकता. फक्त काय करावं लागेल, त्या पॉझिटिव्ह अँगलने बघायला लागेल. जर आज मला सांगायचं आयुष्यात प्रत्येकाच्या संधी येते पण ती संधी नाही कॅच केली तर आयुष्यात कुठलीच गोष्ट मिळत नाही. जो पण व्यक्ती संधी घेतो तोच सक्सेसफुल होतो. माझ्या आयुष्यात संधी मी घेतली, संधीबद्दल मी एकच नक्की वाक्य म्हणेल, संधी आणि उगवता सूर्य ह्यात एकच गोष्ट समान असती, ती म्हणजे जर उशीर झाला तर त्याला ती बघायला मिळत नाही. मला सगळ्यांना एक मेसेज घ्यायचा आहे, माझ्या आयुष्यात मी सक्सेस व्हायचं कारण एकमेव आहे, मी D फॉर डाऊट्स न घेता मी D फॉर डिस्कस केलं, D फॉर डिटेल्स घेतल्या आणि D फॉर डिसिजन घेतल्यामुळं माझ्या मी लाईफमध्ये सक्सेस होऊ शकले. 100% तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. फक्त येणारी ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही कॅच केली तर तुम्ही 101% सक्सेस होऊ शकता. प्रत्येक महिलेला असं वाटतं, इवन मला सुद्धा वाटत होतं की मिस्टरांना पैसे नाहीत मागितले पाहिजेत, कुणापुढे मी हात नाही पैशासाठी पसरले पाहिजेत. पण मला मनापासून एक वाटत होतं, माझा वेळ गप्पा गोष्टीत जातो, प्रत्येक महिलांचा दुपारचा वेळ गप्पा गोष्टीत जातो, तोच जर वेळ प्रोडक्ट शेअरिंगसाठी केला, आयुष्यात लोकांच्या पण ग्रोथ करण्यासाठी केला, माझ्या पण ग्रोथ करण्यासाठी केला आणि 100% जर ह्या सगळ्या गोष्टी इथून मिळत असतील तर 101% इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या फावल्या वेळेत तुम्हाला जसा वेळ भेटतोय त्यावेळेस तुम्ही बिझनेस इथं ग्रोथ करू शकता. लग्न झाल्यानंतर माझी स्वप्न मेली होती, पण जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल, तुम्ही वेल एज्युकेटेड असाल, तुम्ही एज्युकेटेड हाऊसवाईफ असाल तर गॅरंटेड सांगते तुम्ही पण हे सुरुवात करू शकता. कारण की प्रत्येक महिलेला असं वाटतं की स्वावलंबी बनावं, मी पण घराला मदत करावी, माझी फॅमिली बेस्ट असावी आणि मी इकॉनॉमिकली पण फॅमिलीला सपोर्ट करावा. ह्याच्या पलीकडे तिचं स्वप्न नसतं. तर यस, तुम्ही घर बसल्या पण तुम्ही करू शकता. त्यासाठी मी एक पॉझिटिव्ह डिसिजन घेतला आणि सुरुवात केली. त्याच पद्धतीने तुम्ही जर एक पॉझिटिव्ह डिसिजन घेतला तर 100% सुरुवात होऊ शकते. कॉन्टॅक्ट करू शकता. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.